पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धर्मेंद्र प्रधान यांच्या अखेर राजीनामा, युवा पिढी जिंकली, कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या मान्य, आंदोलन मागे। राज्यातील धरणात 56% पाणीसाठा, जुलैतील पावसाने तारले पुणे विभाग आघाडीवर। त्या द्राक्ष बागायतदारांना 12.5 कोटीचा पीक विमा, पर्जन्य मापकांच्या आकडेवारीतील तफावत दूर। कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, सहकार आयुक्त दीपक तावरे यांचे आवाहन। राज्यात 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पहिल्या टप्प्यात अपेक्षित। खते, बियाणे, कीटकनाशक विक्रेत्यांचे 88 परवाने निलंबित, 6 दुकानदाराचे परवाने कायमस्वरूपी रद्द, कृषी विभागाची कारवाई। चांदोरी रायखेड्यातील शेतीचे अतोनात नुकसान, पूर पंचनाम्यांची सुरुवात, जिल्हा अधिकारी आयुष्य प्रसाद भास्कर भगरे पूरग्रस्तांच्या बांधावर। 31 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम, आज पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट, कोकणात जोर, उर्वरित भागात मध्यम पाऊस। स्मार्ट वीज मीटर ग्राहकांना 86,75,000ची सवलत, जालना मंडळात 59,219 ग्राहकांना लाभ, सकाळी 9 ते 5 सवलत लागू। रायगडमधील 9,000 शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची अंमलबजावणी। पान्हाळ्यातील 219 संचालकांचे मोफत धान्य बंद, तालुक्यातील संस्था संचालक पद पडले महागात, आयक भराने 1,665 अन् 9 व्यावसायिकही मुकले। पिकांसाठी थेंबूचे आवर्तन मंजूर, डॉक्टर भारत पाटणकर। आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय झाला असून 12 पाणी वापर संस्थांसह संस्था स्थापन न झाल्याने गावातील मागणीदार शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाटबंधारे विभागाची थेंबू योजनेत आवर्तन मंजूर केले आहे। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर भोरच्या डोंगरदऱ्यात भात लागवडीची लगबग, मजुराची टंचाई, बैलजोडी व कुटुंबाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने सुरू लागवडीची कामे। अतिवृष्टीने उद्ध्वस्त भात खाचरे, सुधारित पटकई कार्यक्रमासाठी आदिवासी शेतकऱ्यांनी झाली आक्रमक, शेतबांध फुटून उज्जाऊ माती वाहून गेली, 60% मजूर व 40% यंत्रसामग्री निधीची शेतकऱ्यांची मागणी। पश्चिम आदिवासी भागातील भात खोचरी ही आदिवासी शेतकऱ्यांची आयुष्यभराच्या कष्टाची कमाई आहे। अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शासनाने सुधारित पटकई कार्यक्रमाला तातडीने मंजुरी देऊन 60% निधी मजुरांसाठी आणि 40% निधी ही यंत्रसामग्रीसाठी उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे नुकसानग्रस्त भात खाचऱ्यांची जलद दुरुस्ती होऊन आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। गतवर्षी नुकसान भरपाई घटल्याने यंदा खरीप पीक विम्यातील अर्जही घटले। कृष्णेचे पाणी निरेत वळविणार, सविस्तर प्रकल्प आराखडा होणार, पुणे सातारा जिल्ह्यात होणारा फायदा, पाण्याचा योग्य वापर करणाऱ्याच्या दृष्टीने हा निर्णय घेणार। शासनाने दिलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, सोयाबीन बियाण्यासाठी महाडीबीटीची अर्ज केला होता, कृषी विभागाने झाली निवड करीत महाबीज कंपनीचे फुलदुर्वा वाहने बियाणे दिले। पेरणीनंतर 10-12 दिवसात बियाण्याची उगवण कमी प्रमाणात झाली आहे, कंपनीकडून फसवणूक झाली असून नुकसान भरपाई मिळावी। कोयना धरणाचे पाणी पातळी गाठली, सांडवा पातळी, कोयना धरणातील पाणी सांड्याने शनिवारी 25 सांडवा पातळी पार केली असून धरणातील पाणीसाठा 73.70 TMC वर पोहोचला आहे। जीवावर उठलाय विजेचा खेळ, 7 महिन्यात 12 जण दगावले, एका झटक्यात होतच नव्हतं, महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, निष्काळजीपणा नकोय। जेथून बियाणे घेतले तेथूनच युरिया खरेदीसाठी दबावयंत्रण, लिंकिंग, जादा दर, साठा लपवण्याचा आरोप, प्रशासनाने कारवाई, शेतकऱ्यांची मागणी। कृषी कार्यालयातील गुण नियंत्रक निरीक्षक संध्या शेवाळे यांचे तालुक्य खत विक्री केंद्रातील तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांनी लेखी तक्रार कृषी कार्यालयात करावी, चौकशी करून संबंधित दुकानदारांवर कारवाई होईल। 23,000 शेतकरी कर्जमुक्ती, 6,113 खातेदार गॅसवर
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी आली आहे. निसर्गाच्या चाळीत अडकणार किती आकडे, जिल्ह्याचे लक्ष. केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा थेट संवाद वानखडे यांनी केले. सोबतच डॉक्टर स्वप्नील तळवेकर यांनी केळीचे पोषण मूल्य या विषयांवर मार्गदर्शन केले. केळी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी कुंदन वाघमारे यांनी आपल्या अनुभवातून केळीची लागवड पेड पद्धतीने करावी, तसेच जून ते ऑगस्ट या कालावधीत लागवडीसाठी अधिक योग्य असल्याचे सांगितले. जुलै महिन्यात केळीला 2,000 रुपये भाव. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, केळी बागांच्या लागवडीकडे कल. रिकामी पोती आणि चिंताग्रस्त शिक्षक, शाळांचा पोषण आहार व्हेंटिलेटरवर. जिल्ह्यात मध्यान्ह भोजनाचे वांदे. धान्यसाठा संपल्याने मुख्याध्यापकांवर आली उसनवारीचे दिवस. भीमापुरात 214 कुटुंबाचा वनवास संपणार. 3 दशकांनंतर मिळाले पट्टे. आता घरकुलाची चिंता कायमची मिटली, हक्काचे घर मिळणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.